विकास सेवा सोसायटी गोंधळ बुद्रुक सोसायटीचं 2026 इलेक्शन. खरं तर इलेक्शन लागायला पाहिजे होतं 2027मध्ये, पण 2022मध्ये इलेक्शन झालेलं, जे बिनविरोध इलेक्शन झालं होतं व त्या बिनविरोध इलेक्शनमध्ये सर्वच नेते मंडळींनी मनाचा मोठेपणा दाखवून बिनविरोध केलं होतं इलेक्शन. बरं, बिनविरोध केल्यानंतर जे संचालक होते त्या संचालकांना जवळजवळ आमच्या पार्टीचे संचालक जास्त होते, तिथं 9 संचालक होते. तरीही आम्ही सगळ्यांना मनाचा मोठेपणा दाखवून, सगळ्या नेते मंडळी मनाचा मोठेपणा दाखवून 13 संचालकांना अधिकार दिले व 13 संचालकांना अधिकार दिल्यानंतर तिथं त्या सोसायटीमध्ये कुणीही नेते मंडळी इंटरफेअर करायचं नाही. संचालकांनी सोसायटी चालवायची व सोसायटी चालवून संचालकांनी जे काय समजा विकास सेवा सोसायटीच्या शेतकऱ्यांच्या सभासदाच्या हिताचे निर्णय घ्यायचे असं ठरण्यात आलं. ठरण्यात आल्यानंतर आज हे इलेक्शन का लागलं, आज हे इलेक्शन सोसायटी का बरखास्त केली, सोसायटी का बरखास्त केली याचं विरोधकांनी उत्तर द्यावं, ही एक गोष्ट. व आज तुम्ही काय केलं, विकास सेवा सोसायटी तुमच्या ताब्यात असताना, तुमचं बहुमत असताना सोसायटी बरखास्त का केली ह्याचं पण उत्तर द्यावं. व शेतकऱ्याच्या हिताचं काय केलं ते सांगा. नेते मंडळींनी अमकं केलं तमकं केलं, किती दिवस तुम्ही नेत्यांच्या म्हणजे जेव्हावर मतं मागणार आहे, नेत्यांच्या नावावर किती दिवस मतं मागणार आहे? तुम्हाला स्वतःचा काय अजेंडा आहे का नाही? आमच्या 13 उमेदवारांच्याकडं 13 उमेदवारात सर्व जुने जाणते काय आहेत, म्हणजे तानाजी भाऊ सारखे ज्यांनी प्रबोधनकार ठाकरे पतसंस्था स्थापन केली, MG कट्टे आहेत, MG कट्टेनी पण त्यांच्या म्हणजे यशवंतराव माने पतसंस्थेचं चेअरमन पद भोगलेलं आहे. परत DR कट्टे, दुर्योधन कट्टे सर आहेत, यांनी पण त्यांच्या ज्या फलटण एज्युकेशनची जी संस्था होती त्याचं चेअरमन पद भोगलेलं आहे. असे जुने जाणते काय आणि नवे काय चेहरे सगळे असे आम्ही आमच्या पॅनलला दिलेले आहेत. व गेल्या वेळेला समजा इमारत, आता तुम्ही सांगताय की आम्ही इमारत बांधली, तुम्ही इमारत बांधली, तर आम्ही नक्की कुठं होतो त्यात? आम्ही कुठं होतो बिनविरोध सोसायटीत? आम्ही कुठं होतो? तुम्ही इमारत बांधली मान्य आहे, बर, इमारत बांधायला इमारतीला 2018 साली ज्यावेळेला आमची सत्ता होती ग्रामपंचायती, त्यावेळेला तुम्हाला तानाजी भाऊ त्यानंतर ग्रामपंचायतीला सोसायटीवर कर्ज नाही झालं पाहिजे म्हणून तिथंच नाथाच्या देवळाच्या बाजूला ग्रामपंचायतीने एक जागा दिली. ती जागा दिली, सगळं केली. ती जागा फक्त हाणू कुणी पाडली. आज पुढच्या पार्टीमध्ये जे आघाडीवर जे 4 जण पळत आहेत ना, ज्यांनी पॅनल उभं केले, त्यांनी त्यावेळेला का कोल्हापूरपर्यंत तक्रार केल्या? सोसायटीनं त्यावेळेला खर्च केला, त्यावेळेला खर्च केला. पोकल्यांना ती सगळी ती कृषी खात्याची जी जुनी इमारत होती, ती बाद झालेली इमारत, त्यावेळेला तक्रारी कोणी केल्या याचं गावाला उत्तर द्यावं. व कर्जाच्या खाईत सोसायटी संस्था आपली का घातली याचं गावाला त्यांनी उत्तर द्यावं. इतके सगळे विकासाचे मुद्दे असताना विकास का केला नाही? व आज मी सांगतो, आमच्या या 13 जणांच्यातल्या एकही माणूस इथं उर्मटपणे कोणाला उत्तर देणार नाही, कुठल्या महिलेला उत्तर देणार नाही. आणि सोसायटी ही सभासदांची सोसायटी आहे, शेतकऱ्याची सोसायटी आहे. हे संचालक मंडळ व शेतकरी चालवतील, तिथला कुणी पगारी अधिकारी नाही चालवणार. पगारी अधिकाऱ्यानं पगार जे देतोय ना आपण, संस्था देते ना, संस्था पगार देते, म्हणजे शेतकऱ्यांच्या त्या सगळ्या त्या संस्थेच्या फायद्यात आणि ह्याच्यात नाही देत, शेतकऱ्यांचा पगार असतो तो सर्व शेतकऱ्यांनाही करायचा. आणि मी आज सांगतो तुम्हाला, जे 500 आम्ही सोसायटीचं इलेक्शन का लढवतोय, जे 500 सभासद तुम्ही वगळलेत ना, राजकारणात वगळलेत, तुम्हाला सोसायटी इतर संस्थांसारखी काय वैयक्तिक प्रॉपर्टी करायची आहे का? तुम्हाला संचालक मंडळाची प्रॉपर्टी करायची आहे का? एवढंच उत्तर द्या मला तुम्ही. सोसायटीमध्ये जे 500 सभासदांना वगळले, त्या 500 सभासदांना न्याय देण्यासाठी हे 13 उमेदवार उभे केलेत. या 13 उमेदवारांचं चिन्ह आहे छत्री. या छत्रीच्या चिन्हावर तुम्ही शिक्का मारून येत्या 2 तारखेला रविवारी भरघोस मताने पॅनल निवडून द्यावं, एवढी विनंती. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.